तुमच्याकडे नॉलेज आहे, स्किल आहे, पण लोकांसमोर बोलताना तुमचे शब्द अडकून जातात. इंटरव्ह्यू मध्ये आन्सर माहीत असूनही कॉन्फिडन्स जातो. लोकांसमोर बोलायचं म्हटलं की लगेच घाम फुटतो. तर हा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह कसं करायचं. कारण लक्षात ठेवा, नॉलेज तुम्हाला संधी मिळवून देऊ शकतं, पण कम्युनिकेशन तुमचं जो पण काही असेल तो तुमचं संधीला, तुमचं सोनं आणि तुमचं यशात रूपांतर करून देऊ शकतं. जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह कसं करायचं. कारण आज अनेक लोक आहेत जे त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे, स्किल असतो, पण नीट बोलू शकत नाही आणि म्हणूनच ते मागे राहून जातात. इंटरव्ह्यू मध्ये अडखळतात, लोकांसमोर बोलायला ते घाबरतात आणि मग म्हणतात की यार चान्स मिळाला नाही. पण खरं सांगते, प्रॉब्लेम नॉलेजचा नसतो, प्रॉब्लेम कधी कधी तुमच्या कम्युनिकेशनचा सुद्धा असतो. आजच्या काळात कम्युनिकेशन स्किल इतका महत्वाचा झाला आहे की शाळा असो, ऑफिस असो, मार्केट असो, कॉलेज असो, कुठेही तुम्ही जा, संवादाशिवाय काहीच चालत नाही. करिअरमध्ये सुद्धा यश मिळवण्यासाठी हे स्किल खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. सोप्या भाषेत जर मी सांगायला गेले तर कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही, तर तुमचे विचार योग्य पद्धतीने, स्पष्टपणे समोरच्याला समजेल अशा पद्धतीने मांडणं असतं. आता एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. दोन लोक आहेत, दोघांनाही सारखं नॉलेज आहे, पण एक कॉन्फिडेंटली बोलतोय आणि क्लिअर सुद्धा आहे, ते जे पण काही बोलतोय समोरच्याला समजतंय, आणि दुसरा अडखळतोय, हळूहळू बोलतोय. तर कोणाला संधी मिळेल? ऑब्व्हियसली जो जास्त चांगल्या भाषेमध्ये बोलतोय आणि समोरच्याला समजेल अशा भाषेमध्ये बोलतोय. म्हणजे कम्युनिकेशन स्किल तुमचं करिअर सुद्धा ठरवतं. लक्षात ठेवा, सायलेंट टॅलेंट अनेक वेळा अननोटिस राहतं ह्या एका स्किलमुळे. आता लोक कोणत्या चुका करतात ते आपण बघू. खूप फास्ट बोलतात, काही लोक खूप हळूहळू बोलतात, काहींचं बोलणं क्लिअर असतं, फिलर वर्ड यूज करतात, म्हणजे ते, आणि काही लोक बोलताना डोळ्यात डोळे अजिबात घालत नाही, मोबाईल कडे बघत असतात खाली, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी दिसतोय हे लगेच समजून येतं. लक्षात ठेवा, तुमचं बोलणं सुरू होण्याआधी तुमची बॉडी लँग्वेज बोलायला लागत असते. आता इथे काहीतरी प्रॅक्टिकल गोष्टी आपण समजून घेऊ. सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही चांगले गुड लिस्नर व्हा, श्रोते बना आधी. अनेक वेळा लोक बोलण्यावर फोकस करा, लोक जे काय बोलताय ते समोरच्याचं ऐकून घेत नाही. काय लोक, खरं कम्युनिकेशन तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही समोरच्याचं शांतपणे ऐकून घेतात, त्याला समजून घेतात आणि मग उत्तर देतात. यामुळे ट्रस्ट सुद्धा तयार होतो आणि लक्षात ठेवा, जो ऐकतो तोच प्रभावी बोलायला स्टार्ट करू शकतो. दुसरी गोष्ट, आदर ठेवून बोला. तुम्ही कितीही मोठे असाल तरी समोरच्या व्यक्तीचं आदर करणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्या मताचं सम्मान करणं इम्पॉर्टंट आहे. कारण कम्युनिकेशन फक्त बोलणं नाही, तर संबंध निर्माण करणं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे शांतपणे बोलणं. अनेक वेळा आपण मत मांडताना आपला आवाज वाढवतो, कधी कधी ऑर्ग्यू सुद्धा करून लागतो. असं केल्याने इम्प्रेशन तुमचा खराब होतो. तुम्ही शांतपणे आणि लॉजिकने बोलतात तेव्हा लोक तुमचं ऐकतात. लक्षात ठेवा, मोठा आवाज म्हणजे प्रभावी नसतो, स्पष्ट विचार मांडणं म्हणजे प्रभावी असतं. चौथी गोष्ट म्हणजे बोलायचं काय आहे ते आधी ठरवून घ्या. तुमच्या बोलण्याचं डायरेक्शन काय असायला हवा हे तुम्हाला माहित पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे कुठे थांबायचं आहे, हे सुद्धा खूप महत्वाचं टॉपिक आहे. क्लिअर आणि पॉइंट मध्ये बोलायला सुरुवात करा, कारण कमी शब्दात मोठा इम्पॅक्ट टाकता येतो. आता डेली प्रॅक्टिस तुमची काय असायला पाहिजे त्यावर मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी आरशासमोर बोलायला सुरुवात करा. रोज 5-10 मिनिटं कोणताही टॉपिक घ्या आणि बोलायला स्टार्ट करा. तुमचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि ऐका. तुमच्या चुका शोधा. दुसरी सवय म्हणजे रोज मोठ्याने वाचा. यामुळे काय होतं की क्लॅरिटी सुधारते तुमच्या शब्दांची. तिसरी सवय म्हणजे नवीन शब्द वापरायला सुरुवात करा. चौथी सवय म्हणजे स्वतःशी बोलण्याचा सराव करा. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस शिवाय कॉन्फिडन्स येत नाही. आता एक मोठा मिथ जो आहे तो क्लिअर करू. अनेक लोक म्हणतात मला इंग्लिश येत नाही म्हणून मी बोलू शकत नाही. पण खरं सांगते, इंग्लिशमध्ये, कम्युनिकेशनमध्ये इंग्लिश वेगळं आहे आणि तुमचं कम्युनिकेशन हे वेगळं आहे. इंग्लिश येणं न येणं काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये सुद्धा कॉन्फिडेंटली बोलू शकता आणि तेच इम्पॉर्टंट आहे. कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींवर तुमचं कम्युनिकेशन डिपेंड करतं. एक्सप्रेशन सुद्धा मॅटर करतात. आता बॉडी लँग्वेज बद्दल बोलूया. सरळ उभं राहा, खांदे नॉर्मल असू द्या,
काही असं असं करायची गरज नाही. हलकसं स्माइल ठेवा, डोळ्यात डोळे पाहून नॅचरली राहायचंय आणि मग बोलायचं. कारण तुमची बॉडी लँग्वेज तुमचं कॉन्फिडन्स दाखवते. लक्षात ठेवा, लोक म्हणजे बोलण्याआधी तुम्हाला बघत असतात, तर ते एक छान इम्प्रेशन पडतं. आता एक महत्वाची गोष्ट, मी या आधी एक कॅमेरा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा या विषयावर व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा. कारण कम्युनिकेशन आणि कॅमेरा कॉन्फिडन्स दोन्हीही इंटरकनेक्टेड आहेत, त्यामुळे एकमेकांशी जोडलेले आहेत. तर त्यामध्ये मी प्रॅक्टिकल टिप्स सुद्धा काही शेअर केलेल्या आहे ना, आता परत तुम्हाला शेअर करते. माझे स्वतःचे व्हिडिओज तुम्ही बघायला सुरुवात करा. मी कसं बोलते, कसं एक्सप्लेन करते, मलाच ऑब्झर्व करायला स्टार्ट करा. तिथून तुम्ही शिकू शकता. आणि थोडंसं मला कॉपी केलं ना तरीही चालेल. तुम्ही कोणत्याही एखाद्या तुमचा फेवरेट इन्फ्लुएन्सर क्रिएटर असेल, त्याची स्टाईल जरी तुम्ही कॉपी केली ना, तर तुमचा स्वतःचा स्टाईल निर्माण होईल. लक्षात ठेवा, कॉपी करून सुरुवात जर तुम्ही केली, स्वतःचा व्हॉइस तुमचा इन्हान्स होईल आणि तुम्ही छान उजळून निघाल. आता एक छोटंसं एक्झाम्पल सांगते. एक व्यक्ती असतो, इंटरव्ह्यूला जातो, त्याला सगळं येतं, पण तो घाबरतो, त्यामुळे सिलेक्ट होत नाही. पण जेव्हा तो रोज सराव करतो, तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि रिझल्ट बदलून त्याच्या समोर येतात. म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय इम्प्रुव्हमेंट होत नाही. ही खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आय डोंट थिंक सो याच्यावर जास्त मी काय बोललं पाहिजे. आता 7 days चॅलेंज देते. पहिला दिवस आरशासमोर बोला, दुसरा दिवस रेकॉर्ड करा, तिसरा दिवस एखाद्या मित्रासोबत बोलायला स्टार्ट करा, चौथा दिवस नवीन शब्द शिकायला स्टार्ट करा, बोलायला स्टार्ट करा, 5वा दिवस तुम्ही छोटे छोटे व्हिडिओज बनवा. काही दिवसानंतर तुम्हाला चुका काय आहेत ते दिसतील आणि त्या सुधारावा. आणि नंतर मग शेवटी तुम्ही स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल की तुम्ही काय करताय आणि कुठे चुकताय. पण इथे लोक मोठी चूक करतात. ते फक्त व्हिडिओ बघतात आणि प्रॅक्टिस करत नाही, चुका शोधत नाही. खरं सांगते, कम्युनिकेशन स्किल फक्त पाहून नाही तर करून इम्प्रूव्ह होत असते. नॉलेज कन्झ्युम करून वाढत असतं, पण कॉन्फिडन्स ऍक्शनने वाढत असतं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मला बोलायला भीती का वाटते? जर भीती आहे तर आजपासून ती सोडायला स्टार्ट करा. कारण लोक काही वेळ बोलतात आणि विसरतात. आपण काहीही बोलतो, लोक विसरून जातात. तुमची ग्रोथ तिथे थांबायला नको. तुम्हाला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. माझे असे अनेक स्टुडंट्स आहेत जे सुरुवातीला घाबरायचे, पण रोज 10 मिनिटं सराव केल्याने आज कॉन्फिडेंटली बोलताय, व्हिडिओ बनवताय आणि लोकांसमोर उभं राहून एकदम डोळ्यात डोळे घालून छानपैकी त्यांचं मत मांडताय. शेवटी एक सिंपल ऍक्शन प्लॅन देते. पुढचे 3 दिवस ना आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करा. काही दिवस मग तुम्ही आवाज तुमचा रेकॉर्ड करा. पुढचे काही दिवस तुम्ही लोकांसमोर बोलायला स्टार्ट करा, तुमचं मत मांडायला स्टार्ट करा. पुढचे दिवस तुम्ही व्हिडिओज बनवा आणि मग ते तुमचं काय कुठे चुकतंय हे बघून त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल. लक्षात ठेवा, कम्युनिकेशन स्किल हे एक स्किल आहे, जन्मतः येत नाही. सरावाने ते होत असतं आणि ज्याने ही स्किल शिकली तो आयुष्यात कुठेही जाऊ शकतो. कारण तुमची ओळख तुमच्या चेहऱ्यावर होत नाही, तर तुमच्या बोलण्यावर होत असते. आणि एक खास गोष्ट अजून एक आहे, कम्युनिकेशन स्किल, कॅमेरा कॉन्फिडन्स, व्हिडिओ मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल 35+ हाय पेइंग स्किल्स आम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवत असतो. तुम्हाला कुठेही अडचण असेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून मला नक्की सांगा. मला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता, मी तुम्हाला नक्की मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला म्हणजे जर ह्या व्हिडिओ बद्दल असं काहीतरी असेल की यार ताई ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवतं, ते तुम्हाला काही जर अडचणी जरी असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की म्हणजे सांगू शकता तुम्ही. लक्षात ठेवा, संधी सगळ्यांना मिळत असतात, पण स्वतःला व्यक्त करणारेच फक्त पुढे जात असतात. स्वतःचं मत मांडणारेच फक्त पुढे जात असतात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.